देवेंद्र फडणवीस हे अतिशय हुशार आणि प्रामाणिक राजकारणी. वाढदिवसानिमित्ताने लेखामध्ये उद्धव ठाकरेंकडून तोंड भरून कौतुक. तर फडणवीसांच्या कार्याची गती अफाट असल्याचं शरद पवारांकडून प्रशस्तीपत्र. राजीनामा द्यायला कुणाचा विनयभंग केलाय का? रमी प्रकरणावर कृषीमंत्री कोकाटेंचा सवाल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे करणार चौकशीची मागणी. तर बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचण्याचा इशारा. पीक विम्याच्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना कोकाटेंची जीभ पुन्हा घसरली. शेतकरी नव्हे तर सरकारच भिकारी असल्याचं केलं वादग्रस्त वक्तव्य. भाषिक वाद सुरू राहिला तर महाराष्ट्रात गुंतवणूक कोण करणार? राज्यपाल राधाकृष्णन यांचा सवाल. ही वृत्ती राज्याचा दीर्घकाळ नुकसान करणारी असल्याचंही मत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला. न्यायमूर्ती वर्मांवरील महाभियोग प्रस्ताव स्वीकारणं धनखड यांना भोवल्याची चर्चा. पॉक्सोचा गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी किरण काळेचं प्रकरण चर्चेत. काळेवर बलात्काराच्या गुन्ह्यानंतर भाजपचा पलटवार. बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 4 ऑगस्टला. वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. उज्ज्वल निकम यांची माहिती. कल्याणच्या नांदिवली परिसरात खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण. गोपाल झा नावाच्या तरुणाची गुंडगिरी. आरोपीवर गुन्हा दाखल. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. नदी ओढे दुथडी भरून. वाशिम, बुलढाणा, हिंगोली, जालना, परभणीत पूरस्थिती. अनेक मार्ग बंद. भारतीय वायुदल यावर्षी सप्टेंबरपर्यंत सर्व MiG-21 विमानं निवृत्त करणार. तेजस मार्क 1A विमानं घेणार MiG-21ची जागा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.